झालेला आहे, पण मी अडाणी अशिक्षित असल्यामुळे मला ही जन्माची नोंद 1 वर्षात करणं मला माहीत नव्हता हा नियम, म्हणून मी केलं नाही. मी अशिक्षित आहे, आता मला माझ्या मुलाला जन्माच्या दाखल्याची आवश्यकता आहे, त्याला शाळेसाठी पाहिजे. असं गोष्टीचे वर्णन करून तुम्ही त्यामध्ये अर्जाचा हे करू शकता. किंवा मृत्यू दाखला पाहिजे असेल तरी देखील तसंच, की माझ्या वडिलांचा मृत्यू अमुक अमुक तारखेला झालेला आहे, परंतु मी अशिक्षित आहे, मला माहीत नव्हतं किंवा मला कायदा माहीत असल्यामुळे मी त्याची नोंद 1 वर्षात केली नाही, पण आता मला त्याच्या मृत्यूच्या दाखल्याची आवश्यकता आहे, प्रॉपर्टीवरती नाव लावायचं आहे, XYZ ज्या काय कारणासाठी असेल, ह्या सगळ्या गोष्टी अर्जामध्ये नमूद करून तो एक अर्ज तयार करायचा आहे. त्या अर्जासोबत सगळी कागदपत्र जोडायचे आहेत. जर तुम्हाला वकील द्यायचं असेल तर त्यांचं वकीलपत्र देखील, आता तर वकील दिल्यानंतर सगळे प्रोसिजर वकीलच करणार आहे, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. एजंट सुद्धा काम करत असतात, परंतु एजंटला हे म्हणजे ऑथराइज्ड नसतात. कसं असते, ज्यावेळेस आपण एखाद्या आपल्याला काय त्रास होत असतो, डोकं दुखत असतं, आपण मेडिकलमधनं जाऊन सुद्धा गोळी घेऊ शकतो आणि आपण डॉक्टरकडे जाऊन त्याचं प्रिस्क्रिप्शन घेऊन परत मेडिकलमध्ये जाऊन सुद्धा गोळी घेऊ शकतो. पण चांगलं कुठलं हे तर डॉक्टरकडून घेतलेलं चांगलं, कारण त्यांना त्यातलं नॉलेज असतं. मेडिकलमध्ये जाऊन मेडिकल